नमस्कार शेतकरी बांधवांनो, तर कृषी बाबा चॅनलमध्ये मी शुभम इंगोले आपलं पुनश्च स्वागत करतो। तर शेतकरी बांधवांनो, आता साधारण आपला ऑक्टोबर महिना चालू आहे आणि या महिन्यामध्ये आपलं जे हळद पीक असते त्याच्यावर अशा प्रकारचा जो करपा असतो, आपण बघू शकता इथे वेगवेगळ्या प्रकारचा करपा येते, जीवाणूजन्य तसेच बुरशीजन्य अशा दोन्ही प्रकारचे जे करपे असतात त्याचं प्रमाण अति प्रमाणात वाढून आपली हळद जी असते ती जास्त प्रमाणात करपायला सुरुवात होते। तर शेतकरी बांधवांनो, आपल्याला काय करायचं आहे या परिस्थितीत, एक कॅनबोसिस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचं सुडोमोनास म्हणून एक प्रोडक्ट आहे, जे की सुडो नावाने येते, ज्याच्यात सुडोमोनास फ्लोरिसन्स ह्या बॅक्टेरिया येतात आणि त्याच्याचबरोबर एक दुसरं म्हणजे मिलेस्टिन के, ज्याच्यात की बॅसिलस सबटिलिस ही जैविक बुरशी असते। या दोन्हींचं कॉम्बिनेशन प्रति एकरासाठी आपल्याला 1 किलो सुडोमोनास आणि प्रति एकरासाठी 500 ml बॅसिलस सबटिलिस म्हणजेच जे की मिलेस्टिन के या नावाने ते विकतात, हे आपल्याला प्रति एकरासाठी हा डोस वापरायचा आहे। आणि शेतकरी बांधवांनो, हा डोस आपल्याला वापरण्याआधी आपल्याला सुनिश्चित करून घ्यायचा आहे की जो आपला हळदीचा बेड असेल तो निश्चितपणे पूर्णपणे ओला असेल आणि हे सोडल्याबरोबर आपल्याला जी ड्रीप आहे ती कमीत कमी 1 दिवसासाठी बंद करून ठेवायची, जेणेकरून हे जे जीवाणू असतील ते आपल्या बेडमध्ये जाऊन जे जमिनीतली जी बुरशी आहे आणि जे जीवाणू आहेत वेगवेगळे, जे की आपल्या हळद पिकावर जीवाणूजन्य करपा आणतात, या दोघांना पण ते मारण्याचं काम योग्यरित्या करू शकते। आणि हळद पिकावर जी आपली सकाळी जे वदाड पडते, म्हणजेच जे पाण्याचे थेंब डिपॉझिट होतात त्याच्यामुळे सुद्धा जे जीवाणू आणि जे बुरशी असतात यांचे स्पोर येऊन डिपॉझिट होतात आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचा जो करपा असतो आपल्या हळद पिकावर तो जास्त प्रमाणात वाढतो। तर हे मातीतून सुद्धा आणि जे मुळ्या असतात झाडाच्या, मुळ्यावाटी झाडांच्या दोन्ही रीत्या आपल्या झाडावर परिणाम करतात। तर शेतकरी बांधवांनो, आपण सुद्धा अशा प्रकारे सुडोमिलेस्टिन ही जोडी वापरून आपल्या हळद पिकावर कोणत्याही प्रकारचा येणारा करपा असो त्याच्यापासून आपण निश्चितप्रमाणे जवळपास आपण त्याच्यापासून सुटकारा पाहू शकतो। तर व्हिडिओला बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद।